तर हॅलो फ्रेंड्स, तर मी निघाले माझ्या बहिणीच्या घरी. ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की माझ्या बहिणीच्या घरी आहेत गौरी गणपती आणि मला खूप आवडतात गौरी गणपती आणि ते आमच्या घरी नाही आहेत. त्यामुळं मी निघाले माझ्या बहिणीच्या घरी. तिच्या घरी खूप छान सुंदर असतं गौरी गणपती. त्यामुळं मी तिला कॉल करून सांगितलं की मी येणार आहे 2 दिवस गौरी गणपतीला. ती बोलली ये. पण मी तिला निघाले, पण तिला सांगितलं नाही की मी किती वाजता पोहोचणार आहे. तर ती सरप्राईज देण्यासाठी तिला तसं बोलले की मी येणार आहे, फक्त कधी बसणार काय तिला नाही काय बोलले. तर मी निघाले, आपलं बसमध्ये ट्रॅव्हलिंग चालू आहे माझं. फायनली मी 1 तासानंतर ती पोहोचल मी. तर मला पण उत्सुकता आहे की बाबा ते काय म्हणतील किंवा काय रिॲक्ट करतील. तर फायनली मी तिच्या घरी पोहोचले. हे आहे त्यांचं छोटंसं किराणा दुकान, त्यांचा छोटासा बिझनेस. हे आहे त्यांच्या गाड्या वगैरे. तर मी फायनली घरामध्ये पोहोचले. आता कोण काय रिॲक्ट करतं. माझ्या बहिणीला खूप स्वयंपाकाचं आवड आहे. सगळ्यांना जेवण करून घालणं, सगळ्यांचं काय कुणाला काय लागतं ते खूप ती व्यवस्थितपणे ती तिचे जबाबदाऱ्या पार पाडते. ती स्वयंपाकातच खूप व्यस्त असते. तर मी आले आतमध्ये. ती आता काय रिॲक्ट करते मला माहीत नाही, कारण की तिचं खूप कामामध्ये ती व्यस्त असते. तर ते गौरी गणपती घेतलेले तिचं पावलं वगैरे आहेत. हे माझे जिजू आहेत. त्यांनी पण असं ते हे झाले, चक्क झाले की बाबा करून आले. तर त्यांनी विचारलं मला बरं वाईट आणि मी आले आतमध्ये. मग ती माझ्या बहिणीची सासू, बहिणीची नणंद, नंदेची मुलगी. त्यांनी आता माझी बहीण रिॲक्ट झाली आणि गौरी गणपतीचं लक्ष्मीचं त्यांनी डेकोरेशन करत होते. आणि माझी बहिणीची नणंद लगी पाणी आणायला गेली. आणि माझी बहीण तर काय तुम्हाला सांगितलं होतं मी तिच्याकडून काय एक्सपेक्ट केलं होतं तीच करत आहे.